नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। देशभरात सोनं चांदी आयात शुल्क वाढल्याने मौल्यवान धातूचे दर वाढणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे कठोर निर्देश दिले। समाजवादी नेते मुलायम सिंग यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन। पंढरपूर विठ्ठल टेम्पल येथे शिवकालीन दगडी रांजण सापडला। पुण्यात युद्धजन्य परिस्थितीच्या भीतीने पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांब रांगा। एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई वाढल्याने इंधन दरवाढीची शक्यता निर्माण। महाराष्ट्रात 900 डॉक्टरांच्या बदल्या झाल्याने आरोग्य विभागात खळबळ। नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तेवर महापालिकेची कार्यवाही, परिसरात तणाव। IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स कडून पंजाब किंग्सचा थरारक पराभव। ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधीची भरपाई मिळण्याची शक्यता। हार्दिक पांड्या यांच्या हालचालीवर मुंबई इंडियन्सचे लक्ष। महादेव जानकर यांनी मेंढपाळाच्या वाड्यावर भेट देत जुन्या आठवणींना उजाळा। गुजरात टायटन्सचा सलग 5वा विजय, गुणतालिकेत अव्वल स्थान। राज्य सरकारकडून 60 दिवसांचा इंधन साठा उपलब्ध असल्याचा दावा, नवे दर जाहीर। धर्मादाय रुग्णालयात फक्त 3% रुग्णांना आधार मिळत असल्याचा धक्कादायक अहवाल। वाशिमच्या मंगळूरपीर बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांचे हाल। सोलापूरमध्ये 5500 विद्यार्थ्यांना पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार। थायलंड ओपन मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीची दमदार कामगिरी। पुलेला गोपीचंद यांनी क्रीडा क्षेत्रासाठी नवा रोडमॅप सादर केला। विनेश फोगाट यांना साक्षी मालिक यांचा जाहीर पाठिंबा। सांगलीत वादळामुळे मंदिर भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू। नीट 2026 पेपर लीक प्रकरणात 100 कोटींच्या रॅकेटचा संशय वाढला। महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेच्या लाटाचा इशारा देण्यात आला। सोनं चांदी महागल्याने सर्वसामान्यांच्या खर्चावर मोठा आर्थिक भार पडणार। देशात इंधन, महागाई आणि शिक्षणाच्या घडामोडींनी नागरिकांची चिंता वाढवली। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।